पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त। सत्कारमान पूजार्थं तपोदम्भेन चैव यत् क्रियते तदिह प्रोक्तं राजसंचलमध्रुवम्। हा 18वा श्लोक आहे। यामध्ये आता राजस तप सांगायचा आहे। राजस तपाचा जो तप करणार आहे त्या रजगुणामुळं त्याच्या ठिकाणी काय आहे की जे जे काही त्याच्या अंतःकरणातले भाव आहेत, म्हणजे रजगुणाचा जो स्वभाव आहे त्याचीच लक्षणं इथं दिली। त्याला दुसऱ्याने त्याचा सत्कार केला पाहिजे, मान दिला पाहिजे, पूजा केली पाहिजे आणि लोकांच्या ठिकाणी त्याच्या संबंधी धार्मिक कीर्ती त्याची वाढली पाहिजे। असा जो काही आहे या ठिकाणी जे काही असं करत स्वतःच्याच भावना स्वतःच्याच अपेक्षा ठेवून त्याच्या दृष्टीने हे जे काही फळ आहे ते अनिश्चित फळ मिळतं, म्हणजे त्या फळाचा असूनही काही उपयोग नाही किंवा ते क्षणिक असं होतं, असं असणारं हे राजस तप आहे। तरी तपस्थापने लागी दुजेपण मांडोनी जगी महत्वांद्रियाचा संगी बैसावया। महत्वाद्रीचा संगी बैसावया। आता हा जो काही राजस तप करणार आहे त्याच्या ठिकाणी काय आहे की जी काही तपाची स्थापना करायची ती लोकांच्या मध्ये दिसून यावं असं, त्याच्या ठिकाणी आपण तपस्वी आहोत, आपण श्रेष्ठ आहोत, अजून झालं तर बाकीचे सगळे जे काही आहे लोक ते सगळे कनिष्ठ आहेत। का तर आपण तप करण्यामध्ये श्रेष्ठ ठरलो, मग बाकीचे सगळे कनिष्ठ आहेत। असा तऱ्हेचा द्वैत भाव, असा विषमतेचा भाव मनामध्ये ठेवायचा आणि मग आपण उच्च आहे असं दाखवण्याकरता, जसं पर्वताच्या शिखरावर असलेला मनुष्य कसा उंचावर वाटतो तसा हा त्या आपल्या ठिकाणी फार आपण श्रेष्ठ आहोत अशी एक उंची ठरवतो आणि मग सगळ्याहून उंच आहे अशी त्याची एक मानसिकता तयार होते। त्रिभुवनीची या सन्माना न वचावे ठाया आना धुरेची या आसना भोजना लागी। आता दुसरी गोष्ट काय आहे त्याची की जे जे काही असेल ते सगळ्यांनी मान द्यावा तो मलाच, सन्मानाला योग्य मीच एक, ते सुद्धा संपूर्ण त्रिभुवनात। म्हणजे काय असतं, कधी कधी गावात मानकरी असतो, तालुक्यातला असेल, कदाचित जिल्ह्यातला असेल, पण हा त्रिभुवनातली मागणी करतो की त्रिभुवनात माझ्यासारखा श्रेष्ठ कोणी नाही, म्हणून सगळा जो काही सन्मान द्यायचा असेल ते मलाच दिला पाहिजे, माझ्याशिवाय दुसरा कोणी नाही। आणि जेव्हा काही तुमच्या ठिकाणी काही कार्यक्रम काही पंगत असेल तर त्या पंक्तीमध्ये माझं उच्च आसन पाहिजे, सगळ्यांच्या आसनापेक्षा मी वरच्या आसनावर बसलो पाहिजे आणि मग माझं ताट त्या ठिकाणी सगळ्यापेक्षा वेगळ्या तऱ्हेचं सुशोभित केलेलं असं माझ्या ठिकाणी काय आहे, सगळीकडं जेवणाच्या पंक्तीतसुद्धा उच्चासन असावं। विश्वाची या स्तोत्रा आपण होवावया यात्रा, आपण होवावया पात्रा, विश्वे आपुलिया यात्रा कराविया यावे। एकंदरीत जे जे काही विश्वातले लोक आहेत यांनी माझंच गुणगान करावं, माझ्या संबंधी ज्या असेल तर माझे स्तुतिपाठ करावेत, माझी स्तोत्र गावीत
आणि सगळ्यात काय आहे तर मीच त्यांच्या दृष्टीने पात्र आहे असं त्यांच्या मनात उभं राहिलं पाहिजे. दुसरं कोणी नाही. यांचंच काय आहे की नाव घेतलं पाहिजे, यांच्याच नावाने त्यांच्या ठिकाणी असलं पाहिजे. जसं एक राजा होता आणि त्याला 4 मुली. त्याने प्रत्येक मुलीला बोलवायचं, तुझ्या अंगावर हे कपडे लत्ते दागदागिने आहेत, तुला जे आता हौस मौज करायला मिळते हे कोणाच्या जीवावर? तिने म्हणायचं तुमच्याच जीवावर, तुम्ही राजे म्हणून तर मग आम्ही राजकन्यात आणि आम्हाला हे सगळं मिळतं आहे. दुसरीला बोलावलं की दुसरीने तेच उत्तर द्यायचं की तुम्हीच आहेत, तुमच्यामुळंच आम्हाला सगळं काय मिळतं आहे. तिसरीला तेच, आणि चौथी म्हणली आमच्या नशिबाने मिळतं आहे, तुमचं नाही. मग आता त्याला राग आला, माझ्याजवळ राहती, माझंच खातीन, पुन्हा काय म्हणते तर आमच्या नशिबानं, बघू तुझं नशीब. म्हणून तिला काय हाकलून दिलं. पण ती सर्वश्रेष्ठ ठरली नंतर. हे जसं एक आहे, कारण का की स्वतःच्या अहंकारानं घरातल्या सगळ्याला मीच पोशिंदा आहे, माझ्यामुळे हे घर आहे असं प्रत्येक घरातल्या कर्त्या पुरुषाला वाटत असतं. तो स्वतःलाच ठरवत असतो की माझ्यामुळे ह्या घरातलं सगळं चालतं आहे, मी व्यवस्थित घर चालवतो किंवा ज्याची त्याची गरज भागवतो. वास्तविक पाहता काही ठिकाणी त्याची कमतरता असेल, काही ठिकाणी घरातले लोक समजून घेत असतील, पण त्याला त्याचं काही वाटत नाही, कारण तो स्वतःचंच काय आहे अहंकारामध्ये असतो. तसं ह्याने सांगितलं की माझंच स्तुतिपाठ करा, माझेच गुणगान गा, कारण मी सगळ्यामध्ये पात्र आहे. एवढंच काय तर ज्या ज्या लोकाला यायचं आहे त्यांनी माझ्याच दारामध्ये हेलपाटे घातले पाहिजेत. माझ्याकडं म्हणजे जसं आपण आता काय करतो की पंढरपूरला जातो, म्हणजे पंढरपूरची जी वारी ती पंढरपूरची यात्रा म्हणूनच आहे. दर असलेल्या एकादशीला यात्रा असते, ती यात्रेला जातो. तसं ह्याच्या दारात आलं पाहिजे, ह्याच्या दारात हीच यात्रा, ह्याच्या दारात ये जा सगळ्या विश्वानं करावं, कारण हा सर्वश्रेष्ठ आहे. लोकांची या विविधा पूजा, आश्रयो न धरावया दुजा, भोग भोगावे ओजा महत्त्वाची या. एकंदरीत सगळे जे काही लोकांचे पूजा अर्चा असतील ते सगळ्या माझ्याकडं आल्या पाहिजेत, कारण हे सगळ्या पूजा करणारे जे आहेत त्या पूजा करतात कारण मी आहे त्यांचा आश्रयदाता, म्हणून माझा आश्रय आहे म्हणून ते हे सगळे आता त्यांचं जीवन जगतात. मग दुसऱ्याची पूजा कशाला करायची? दुसऱ्याला कशाला त्या ठिकाणी काय आहे फुलं माळा घालायच्या? जर काय असेल तर माझ्याकडं आले पाहिजेत, माझीच काय असेल ते पूजा केली पाहिजे, आणि मग वस्त्र अलंकार नैवेद्य ह्या सगळ्या गोष्टी माझ्याकडेच आल्या पाहिजेत, तुमच्या बाकीच्या कुठं नेऊ नका. अंग बोल माखोनी तपे, विकावया आपण पे, अंगहीन पडपे जिया परी. आता थोडंसं एक काय माऊलीने ग्राम्य उदाहरण दिलं की जशी एखादी वेश्या आपल्याकडं पुरुषानं गिऱ्हाईक म्हणून यावं म्हणून अंगावर चांगले कपडे घालते, झालं काय आहे दागदागिने घालते म्हणा, किंवा संपूर्ण काय आहे आकर्षण असं निर्माण होईल असं करते, ते झालं उदाहरण. पण हा तपस्वी काय करतो तर स्वतः कमी खाऊन किंवा न खाऊन स्वतःचं अंग वाळवून घेतो, इतकं की आता त्याचं शरीर आहे ते सगळं काय झालेलं आहे हाडं मोजावीत. मग म्हणायचं किती कठोर तप चाललं आहे ह्यांचं, इतके कठोर तप करतात की बघा शरीराला कुठं मांस राहिलेलं नाही, शरीर कसं झालं आहे हे दुसऱ्याला दाखवण्याकरता शरीराची अशी अवस्था तो करून घेतो. हे असो धनमानी आस, वाढवून या तप की जे सायास, तईची तप राजस बोली जे गा. आता काही ठिकाणी काय असतं, काही असं आहे की कुठून तरी काहीतरी पत्ते काढायचे किंवा कोणातरी घ्यायचं एखाद्याला आणि त्याच्याकडून शोध घ्यायचा की अमुक ठिकाणी धन आहे आणि ते धन प्राप्त व्हायचं असेल तर तुम्हाला अशा तऱ्हेचं त्या ठिकाणी काय केलं पाहिजे, राहिलं पाहिजे.
मग तिथलं धन प्राप्त होण्याकरता ह्याने तिथं तपश्चर्या करायची. मग काय असेल, उपास तपास करायचा असो किंवा एक वेळ जेवायचा असो, काय जे असेल ते धन प्राप्त होईपर्यंत ह्याच्या ठिकाणी जे काय असेल ते 8 तासाचं जर तिथं सांगितलं, जो काही त्याला सांगतो की इथं धन आहे आणि तुम्हाला असं असं करावं लागेल, तो तेवढं सांगून थांबत नाही. तो म्हणतो इथं बसल्यावर तुम्हाला अनेक प्रकारची भीती निर्माण होईल, भूतं येतील, दुसरं कोणी येईल, तुमच्या अंगावर धावून येईल, तुम्हाला मरायची वेळ येईल. पण ह्याला धनाची आशा असतो. ते म्हणतो मी काही झालं तर इथंच बसणार, मी हे तप करणारच. मग तो रात्रंदिवस त्या ठिकाणी काय आहे. मग कित्येक वेळा असं आहे की आहारात वेगळेपणा किंवा न खाणं किंवा केवळ झाडाचा पाला त्याची गरगटी करून पिणं किंवा फळं खाणं हे झालंच. पण उभा राहायचं, झोपायचंच नाही. झोपायचं झालं तर काहीतरी पुढं झोक्यासारखं लाकूड बांधायचं आणि त्याच्यावर हात गुंतवून तेवढी झोप उभ्या उभ्या, एक पायावर उभं राहायचं. अनेक प्रकारचे जे काही खडतर तपश्चर्या आहे ती करायची. पण तपासाठी तप नाही, धनासाठी तप आहे. नसेल तर अशी तपश्चर्या करायची की लोकांनी ह्यांच्यावर पैसे ओवाळून टाकावेत आणि मग तो ढीग साचला की ह्यांच्या तपश्चर्याचं त्या दिवसाचं काम झालं. जोपर्यंत लोकापुढं लोक येऊन काही टाकत नाहीत तोपर्यंत ह्यांचा अजून तो दिवस तपश्चर्याचा तसाच राहणार. तेच असं जे काही अपेक्षेनं केलं जातं ते राजस तप आहे. तपामध्ये भगवंताची अपेक्षा नाही, तर आपण कसे आहोत हे अगोदरच्या ओव्यातून आपण पाहिलं तसं. आणि त्याच्यानंतर काय आहे, जसा निस्ताच मान आणि सत्कार कसा, धनही पाहिजे ना, शिवाय त्याच्याशिवाय भोजन पाहिजे, भोग पाहिजेत, हे सगळं अगोदर आपण ऐकलंच आहे. आता तो काय करतो तर ह्या राजस तपातून सायासाने तप करणार, पण आपला लाभ काय त्याकडं तो लक्ष देणार. परी पहुरणी जे दुहिले, तई ते गुरु न दुभेची व्याले, का उभे शेत चारिले पिकावयानुरे. आता एक उदाहरण दिले वास्तविक माऊलींच्या शब्दामध्ये, त्या काळातला तो शब्द आहे की पहुरणी म्हणजे एक कीटक आहे. आता तो कीटक काय करतो तर गाय गाभण आहे, आता तिला व्यायला काय आणखीन थोडे दिवस राहिलेत, तोपर्यंतच तिच्या सडामध्ये काय आहे की तिथं वरून किंवा सडाच्या खालच्या असलेल्या छिद्रातून आत जाऊन तिथलं काय ओढून घेतो दूध, पूर्वीचं काय तिथं यायला लागलं असेल. असं करत करत तो सड जो आहे तो निकामी करतो. आता गाय व्यायली तो पुन्हा दूधच देत नाही, कारण ज्या सडातून तिला दूध द्यायचं आहे ते सगळे ह्याने नष्ट केलं ना. तिथं तो जंतूसारखाच आहे, म्हणजे उपसर्ग करून बसतो आणि त्यामुळं आतली जी काही दूध येण्याची जागा आहे ती सगळी काय होती, नासून जाते. आता गाईच्या कासेत दूध जरी असलं तर यायचं कोणत्या वाटेने. त्यामुळं एकदा दोनदा तिला वेदना होऊ लागले की गाय उड्या मारून बाजूला होते. असं करून व्याल्यानंतर ती गाय पुन्हा दूधच देत नाही. तई ते गुरु न दुभेची व्याले, म्हणजे त्यानंतर ते दुभतं किंवा दूध देणं हे कामच करत नाही, कारण तिला अगोदरच काय केलं आहे की नष्ट करून ठेवले. का तर ते जे काही आहे सडामध्ये संसर्ग निर्माण करून त्या ठिकाणची नष्टता झालेली आहे. का उभे शेत चारिले पिकावयानुरे, आता पीक पेरलं, उगवून आलं, त्याला काय आहे कणसं लागायची किंवा नाही, अशा वेळेस त्याच्यामध्ये जनावरं सोडली आणि सगळ्या जनावरांनी ते पीक खाऊन घेतलं. आता पुन्हा किती पिकते म्हणून गेले बघायला, तर काय राहील, अगोदरच सगळं संपून टाकल्यावर मग तुम्हाला धान्य म्हणून त्याच्यातून काय येणार आहे, काही येत नाही. कारण त्याला धान्यापर्यंत कुठं ठेवलं आहे, तोपर्यंत काय करून टाकलं, ते सगळं चारून टाकलं, जनावरांनी खाऊन टाकलं. तैसे फोकारिता तप कीजे जे साक्षेप, ते फळी तव सोप निशेष जाय. तेव्हा अगोदरपासूनच त्या करत असलेल्या राजसी मनुष्य
आपल्या तपाचा एवढा गवगवा करतो, एवढं सगळं काय आहे की त्याचं जर समजा तो दररोज सकाळी उठून कुठल्या तरी टेकडीवर कुठल्या तरी पर्वतावर जाऊन बसत असेल आणि काय त्याचा कालावधी असेल सकाळी सूर्योदयापासून दुपारपर्यंतचा, तो निघतानाच गावातून वाजंत्री वाजत जाणार. कुठं चालले हे बसायला, असं नसतं व्हायला चालले असं म्हणत. आणि येतानी याचा अर्थ ते सगळं जे तपश्चर्या करायची ते लोकाला वाजत गाजत दाखवण्यातच झाली. असा सगळा जर काही तपाचा प्रसिद्धी करणारा भाग जो आहे, त्यामुळं त्याचं जे काही निर्माण होणारं तप आहे त्या तपातून काय त्याला प्राप्त होणार आहे, कारण ते तप व्यर्थ झालं. तप कशाकरता असतं? तप ज्या भगवंताची तुम्ही काय तपश्चर्या करता त्या तपश्चर्येनं त्या भगवंताच्या ठिकाणी काय प्रसन्नता निर्माण व्हावी आणि तुम्हाला पाहिजे तो वर द्यावा. पण ह्यांना भगवंताच्या अपेक्षाच नाही ना, लोकातल्या आपण काय करतो त्या प्रसिद्धीची अपेक्षा आहे. म्हणजे माऊलीसुद्धा म्हणतात की जर तुम्हाला देवाची अपेक्षा असेल तर देवासाठी तप, तपे विन दैवत दिधल्या विन प्राप्त. म्हणजे तपाचं जे काय असेल ते दिल्याशिवाय दैवत तुम्हाला कसं काय देईल. तसं याने काही देवासाठी दिलंच नाही, दिलं ते जगासाठीच केलं म्हटल्यावर त्यातनं तरी फळ त्याला काय मिळणार आहे? ते जे काही फळ आहे ते वाया जातं किंवा त्याला प्राप्तीचं नाही. जे मिळेल ते काय यत्किंचित आहे. कारण काय असतं, प्रसिद्धी मिळवली तर लोक 4 दिवस तुमचं उदं करतात, 4 दिवसानंतर विसरून जातात. पुढं काही तुम्हाला फार अगदी देवत्व देऊन बसतात असं नाही. ऐसे निर्फळ देखोनी करिता माझारी सांडी पंडुसुता म्हणून नाही स्थिरता तपातया. एकंदरीत असं फलप्राप्तीकडं न लक्ष देणारं आणि काही ज्या काही तपश्चर्याच्या जागा आहेत किंवा जे तप करण्याचं त्याची पद्धत आहे ती पद्धत अंतर्मुख होण्यापेक्षा कोण बघतंय माझ्याकडं म्हणून सतत दृष्टी. एखादा माणूस पडून चाललेला दिसला, जरासं जवळ आला की डोळे झाकून घ्यायचे, तो गेला की पुन्हा डोळे उघडून बघायचा, आता परत कोण येत आहे. असा हा तप करणारा मग ते सगळं निष्फळच जातं. तेव्हा त्या तपात स्थिरता तरी कुठे आहे? अंतर्मुख झाल्याशिवाय स्थिरता होत नाही आणि हा सतत बाह्य दृष्टीने राहिल्यावर स्थिरता कशी होईल? एरवी तरी आकाश मांडी जो गरजोनी ब्रह्मांड फोडी, तो अवकाळू मेघ काय घडी राहत आहे. आता वर्णन आहे आणि माऊलीने वर्णन करतानाच त्याला काय केलं, अवकाळी असं वर्णन केलं. अवकाळी जे आभाळ आलेलं असतं त्यात जर गर्जना होऊ लागल्या तर त्या असं सांगतात आकाश फाटल की काय, एवढ्या मोठमोठ्या गर्जना असतात. आणि त्या गर्जनेतून जो गरजोनी ब्रह्मांड फोडी, म्हणजे कुठपर्यंत गडगड गडगडायचं, सगळ्या ब्रह्मांडात ह्याचा आवाज चालला आहे. पण गरजेल तो पडेल काय, हे नुसतंच गरजतो. पडायला काय आहे, कारण तो अवकाळीच आहे. पडेलच असं सांगता येत नाही, खात्री पडण्याची नाहीच. असा नुसताच गर्जना करून जाणारा जसा असतो तसं ह्याचं निष्फळ असं तप आहे. तैसे राजस तप जे होये ते फळी कीर वांज जाये, परी आचरणीही जोडे नोहे निर्वाहते गा. एकंदरीत या तपाचं सगळ्या अर्थाने आपण असं पाहिलं की जे तपव नाही किंवा त्याच्यापासून फळही काही मिळणार नाही असा असणारा हा तपश्चर्या करणारा आणि तप करायला जरी बसला तर जेवढं काही तपश्चर्याची मुदत असते 12 वर्ष असेल अजून काय, तेवढा वेळ टिकतच नाही ना. हा त्याच्या आधी मध्येच जर निघून जातो तर मग काय आहे त्याचं. आता तेची तप पुढती तामसाची ये रीती, पै परत्रा आणि कीर्ती मुकोनी कीजे. आता पुढं सांगायचं आहे तामसाचं तप. पण राजसी तप जरी झालं किंवा तामसी तप यांना स्वर्गलोकात
किंवा इहलोकात काही मिळणार नाही. आणि बा जर काही मिळणार नाही अशा असणारी ह्यांची तपश्चर्या, ह्यांची कीर्ती तरी कशी वाढेल? यांची कीर्ती वाढणार नाही. मूढग्राहेण यत्मनो यत्पीडयते पीडया क्रियते तपः. ग्राहणात्मनो यत् पीडया क्रियते तपः. परस्योत्साधनार्थं वा तत्तामसमुदाहृतम्. आता तामस म्हणजे तमगुणी स्वभाव असणारा जो कोणी आहे त्याचं तप सांगायचं आहे. मुळातच याच्या ठिकाणी काय केलं, तमगुणी जो असतो तो मूढ आहे. मूढ म्हणजे अगदी आपल्याला समजून यायच्या भाषेत सांगायचं म्हणजे मूर्खच आहे. आता या मूर्खपणानं हट्टानं करत असलेला जो तपश्चर्या, याला तरी काहीतरी लाभ होतो का? पाहणारा रजगुणी होता. याला तप करतो म्हणजे काहीतरी अघोरीच करायचं. त्यामुळं जे काही आपलं शरीर आहे त्या शरीराला शत्रू ठरवायचं. शत्रूला कसा त्रास दिला जातो तसा स्वतःच्या शरीराला शत्रू समजायचं आणि इतका त्रास द्यायचा की ते जे शरीर आहे ते शरीर अत्यंत क्लेश पावल. त्याच्या ठिकाणी मनालाही त्याचे क्लेश होतील आणि जितके क्लेश होतील, जितकी शरीराला पीडा होईल तितके दुसऱ्याला देत राहणार. स्वतःच्या पीडेसाठी, स्वतःच्या क्लेशासाठी दुसऱ्याचा नाश करण्यामध्ये सुद्धा तो मागं पुढं पाहत नाही. असं हे तमगुणाची तपश्चर्या किंवा तप आहे. केवळ मूर्खपणाचा वारा जीवी घेवोनी धनुर्धरा. नाम ठेवी जे शरीरा वैरियाचे. आता त्यात दाखवलं मूर्खपणा काय आहे. ह्याच्या अंगात ह्याचं वारं संचारलं आहे मूर्खपणाचं. म्हणजे त्याच्या ठिकाणी आपण काय करतो, कशासाठी करतो, काही त्याचं काही धरबंध नाही. तो आपला काय आहे झालं करतो आणि त्याच्या ठिकाणी हे सगळं करत असताना त्या शरीराला वैरी ठरवल्यासारखंच आहे. शरीराच्या ठिकाणी काय त्रास होतो आहे, शरीराला काही त्याच्यापासून पीडा होती का, याचं म्हणजे जितकं होईल तितकं त्रासच द्यायचा त्या शरीराला. असं काय आहे त्याचं तपश्चर्या असते. पंचाग्नीची दडगी खोलवी जती शरीरा लागी. का इंधन की जे हे आगी आतू लावी. आता एक दुसरं दाखवलं की पंचाग्नी म्हणजे 4 बाजूला अग्नी पेटवायचा दणदणीत. त्याची हाय किंवा त्याची झळ, ज्या ज्वाळा असतात त्या ज्वाळा आपल्या अंगापर्यंत आल्या पाहिजेत, अंगाला त्याचं चांगले चटके बसले पाहिजेत. हे झालं 4. आणि दुपारचं ऊन कडकडीत ते वरचं 1, असं 5 झाले. 4ही बाजूला अग्नी पेटवला आहे, माथ्यावर सूर्य आहे, दुपारचा अगदी ढणढणतं ऊन किंवा त्याला रणरणतं म्हणा, असं जे असणारं ऊन आहे हे सगळं तसल्या तपश्चर्याला बसलेले हे. ह्या सगळ्या काय आहे त्याच्या तपश्चर्याच्या गोष्टी. आणि नसल तर स्वतःचं शरीर जाळून घ्यायचं. जसं लाकूड टाकावं का नाही अग्नीत, तसं ही त्याची काय आहे, याला काय म्हणतात, हे अघोरी तपश्चर्या आहे. असल्या अघोरी तपश्चर्या करणार हे आहेत. माथा जाळी जती गुगुळू पाठी घालिती गळू. अंग जाळीता इंगळू जळत भीता. दुसरं काय आहे, डोक्यावर विस्तव ठेवायचा आणि त्याच्यावर गुगुळ घालायचा, म्हणजे ते आणखीनच उष्णतेने भडकतं. तसलं डोक्यावर ठेवून घ्यायचं. पाठीत गळ, जे काही अशी आणी असणारा जो लोखंडी आकडा असतो तो पाठीत खुपसून घ्यायचा. हे सगळं जे काही आहे त्यामुळं त्याला किती वेदना होत असतील, पण तेवढ्या वेदना त्याला करायच्यातच. तेच त्याचं तपश्चर्या. त्याला वाटतं की आपण हे करतो ही खरी तपश्चर्या आहे. आणि इतकी तपश्चर्या केल्याशिवाय आपल्याला फळ कसं मिळणार हे त्याच्या डोक्यात असलेला विषय. त्यामुळं एवढंच काय, जसं वर सांगितलं तसं परत आणखीन तेच विषय दिला की आता काही ठिकाणी अशी पद्धतसुद्धा आहे. काय आहे की असा विस्तव पेटवायचा,
चांगले लांबचे लांब चर आणि त्या चरामध्ये लाले लाल झालेले कोळसे आणि त्याच्यातून चालत पलीकडे जायचं, इकडून शिरायचं तिकडं जायचं. काही ठिकाणी देवाचे तिथं काय काटेरी फस आणून ठेवायचे, अंगातनं उघडं व्हायचं आणि त्याच्यावर पाठीवर उड्या मारायच्या. हे सगळं आत्तासुद्धा काही देवापुढे हे चालतं आणि सगळं सांगतात आम्हाला पोळलं नाही, आम्हाला काटा मोडला नाही, जे काय असेल ते असेल. ह्या सगळ्या प्रकारातनं दाखवलं आणि मग जसं ते करतात तसं हे ते तरी काय असेल त्यांचा यात्रेचा दिवस त्या काळापुरतं आहे. हे तर दररोजच विस्तवातनं चालणार, दररोज ते सगळं करून घेणार. दवडोनी श्वासोश्वास किजती वायाची उपवास का घेपती धुमाचे घास अधोमुखे. श्वास कोंडून द्यायचा. एरवी प्राणायाम करणं वेगळं, ह्यानी कसं करायचं, श्वास घ्यायचा, नाक तोंड दाबून धरायचं, नाकालाही चिमट्या अगदी 2 बोटात दाबायचं आणि ओठ हे सगळे बाहेरच येऊ द्यायचं नाही, चांगली घुसमट आत होईल इतकं ते धरायचं आणि त्याच्याशिवाय खायचंच नाही काही. उपवास. आणखी एक प्रकार दाखवला की विस्तू पेटवायचा खाली, तो असा ज्वाळा येतील असं नाही, धुराडी निर्माण होईल असं, ओलसर वगैरे त्याच्यावर काहीतरी टाकून निस्ता धूर आणि वर कशाला तरी गुंतायचं आपण, झाडाची फांदी म्हणा, उलटं टांगायचं, खाली डोकं करायचं आणि ते धूर आत आला पाहिजे आपल्या तोंडावर, त्या धुराला नाकातोंडातून आत घ्यायचं. हिमोदके आकंठे खडके से विजती तटे जितया मासाचे चिमुटे तोडीती जेथ. आता हे किती भयंकर प्रकार आहे पहा. कडक थंडीत आणि गार पाण्यात गाळे इतकं जाऊन बसायचं, बाहेर थंडीत तुफान आहे आणि त्यात पुन्हा हे पाणी थंड आहे, त्याच्यात गाळे इतकं तो त्यात बसणार, उघडा वागडा होणार थंडीच्या दिवसात आणि खडकावर पसरून राहणार, अंगावर बोटभर चिंदी नाही आणि नुसतं काय खडकावर पसरायचं तसल्या थंडीच्या ह्याच्यामध्ये किंवा उन्हामध्ये. अगोदर जसं दाखवलं पंचाग्नी साधन तसंच. आणि ह्याच्याशिवाय फारच भूक लागली, दमच निघत नसला तर स्वतःचंच कुठलं तरी तोडायचं लचके आणि ते खायचे, स्वतःच्याच मांसाचे तुकडे तोडायचे आणि खायचे. आयसे नाना परी हे काया घाय सुता पै धनंजया तप कीजे नाशा वया पुढीला ते. अशा तऱ्हेनं यांचे जे काही आहे ही तपश्चर्या चालू आहे, इतकं शरीराला दुःख देऊन सगळं. आता ह्या सगळ्या तपश्चर्येपासून त्याला काय मिळवायचं आहे, अशी एक शक्ती मी मिळवीन की दुसऱ्याकडं डोळे वटारून पाहिले तरी ते जळून मिळाला पाहिजे, कोणाला हात लावला तरी त्याचं काहीतरी झालं. म्हणजे दुसऱ्याचा नाश कसा करायचा त्याच्याकरता ह्याचं तप आहे, त्याकरता या सगळ्या गोष्टी करायच्या. आणि आपण त्यातलं काहीतरी शक्ती आपल्याकडं निर्माण झाली, त्या शक्तीतून दुसऱ्याला किती किती त्रास देता येईल तितका तितका त्रास द्यायचा. अंग भारे सुटला धोंडा आपण फुटोनी होय खंड खंडा का आड आली आते रगडा करी जायचा. आता त्याला उदाहरण दिले, यांचा स्वभाव कसा आहे त्याचं उदाहरण आहे की कुठंतरी उंच असा पर्वत आहे, टेकडी आहे आणि चांगला मोठा दगड आहे, अगदी म्हणजे आपल्याला अंगाला उचलायचा नाही आणि सहज ढकलायचं म्हणलं तरी ढकलला जाणार नाही. कशाने तरी तो निसटला आणि निघाला खाली. आता खालीच उतार आहे सगळ्या टेकडीचा, त्यामुळं गडगड गडगड करत निघाल्यावर दुसऱ्या दगडावर आपटत आपटत ह्याचेच तुकडे तुकडे होऊ लागले, वरून आलेलेच. पण नुसतेच ह्याचे झाले काय, ह्याच्या खाली आलेल्याचे बरेच तुकडे झाले. म्हणजे खालच्याला फोडून टाकलं आणि स्वतःही सगळ्या तुकडे तुकडे होत गेला. हे उदाहरण वरच्या ओवीसाठी दिलं की जसं स्वतःचा एवढा त्रास का करून घेतला दुसऱ्याला त्रास देण्याकरता. तेवी आपलया आटणिया सुखे असतिया प्राणिया जियावया शिराणिया की जती गा. आता ते पुन्हा स्पष्टीकरण इथं देत आहेत
की हा जो काही आहे एवढी आटणी स्वतःची का करून घेतो, तर यातून जे काही त्याला शक्ती प्राप्त होईल आणि दुसऱ्याला त्रास होऊ लागला की ह्याला सुख होऊ लागलं. हे सुख प्राप्त करून घेणं दुसऱ्याच्या त्रासाचं, हेच ह्याच्या तपश्चर्येचं फळ आहे. म्हणून दुसऱ्याच्या ठिकाणी जितकं काय आहे की काही कारणानं त्याला जिंकायचं आहे. लोक भिले पाहिजेत ह्याला, नको बाबा ह्याच्याकडं जायला, ह्याला अघोरी विद्या येते, हा काही करू शकतो, याच्यापासून दूर राहा, असं जेव्हा वाटायला लागल तेव्हा याचं समाधान व्हायला लागतं. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, सद्गुरू समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त.